नमस्कार. दिलीप करमपुरी सरांच्या लिबर्टी इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण प्रत्यक्ष सरांकडूनच शिकणार आहोत डायरेक्ट कपड्यावरती कटोरी ब्लाऊजचे कटिंग. या व्हिडिओमध्ये सरांनी भरपूर टिप्स आणि ट्रिक्स दिल्या आहेत. कटिंग करताना तुमच्या काय काय चुका होतात हे देखील सरांनी दाखवले आहे. तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या ब्लाऊजसाठी लागणारी मापे इथे स्क्रीनवर दाखवली आहेत. इथे आपण जरी 34 छाती घेतली असली तरी तुमच्या मापानुसार कसं कटिंग करायचं आहे हे देखील सरांनी दाखवलं आहे. चला तर आपण आता बघूयात या कटोरी ब्लाऊजचं कटिंग. चला तर आता आपण पाहूया कटोरी ब्लाऊजचं डायरेक्ट कपड्यावर कटिंग. या बाजूला आपण कमरेचं माप घेणार आहोत. इथे सरळ रेषा आखून घ्यायची आहे. या बाजूला घडी आहे. इथे आपण बॅकचं माप पाहणार आहोत. ब्लाऊजची उंची 13 आहे. त्याच्यामध्ये अर्धा इंच घेऊन आपण 13.5 घेतलेले आहे. इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण मुंडा खोली घेणार आहोत. मुंडा खोली 28 ते 32पर्यंत आपण 5 इंच घेतो आणि त्याच्यापुढे सर्व छातीला 5.25 इंच घेतो. याप्रमाणे मुंडा खोलीचं रेषा आखून घेतल्यानंतर इथे शोल्डरची रेषा आखून घेतलेली आहे. आता आपण छातीचं माप पाहणार आहोत मुंडा खोलीच्या रेषेवरती. येथे छातीचं माप टाकताना मागील गळ्याचा विचार करायचा आहे. मागील गळ्याच्या खोलीचा विचार करायचा आहे. मागील गळ्याची खोली ही जास्त असेल म्हणजे 8, 9, 10 इंच असेल तर येथे छातीमध्ये छातीचा चौथा भाग येथे 34 छातीचं माप आपण पाहणार आहोत. तर छातीचा चौथा भाग अधिक 5 इंच घ्यायचा आहे. 5 इंच आपण मिळवलेलं आहे कारण मागील गळा खोल आहे. कमरेच्या रेषेवर आपण कमरेचं माप पाहणार आहोत. कंबरघेर 28 आहे. 28चा चौथा भाग 7 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच आपण मिळवतो टक्ससाठी. त्याचं मार्किंग करून घेतलेलं आहे. आता आपण ही रेषा आखून घेत आहोत. येथे मार्किंगच्या बाहेर 1 इंच शिलाई मार्जिन घेतलेले आहे. तुम्ही 1.25 इंच किंवा 1.5 इंच शिलाई मार्जिन घेऊ शकता. रेषा आखून घेतलेला आहे. आता आपण टक्स पाहणार आहोत. टक्सचं माप घेताना मार्जिन मोजण्यात घेऊ नये. येथे पूर्ण माप 8 आहे. त्याचा मध्य 4 येतो. टक्सची उंची सर्वांसाठी 4 इंच घेणे. फक्त हा टक्सची उंची मागील गळा खोलीच्या वरती जाता कामा नये याची काळजी घ्यावी. याप्रमाणे टक्स आखून घेतलेला आहे. टक्ससाठी आपण 1 इंच कमरेमध्ये घेतले होते ते 1 इंच त्याला पुन्हा देऊन टाकायचं आहे. याप्रमाणे आपण हा अर्धा इंच म्हणजे 1 इंचाचा टक्स आखून घेतलेला आहे आणि टक्स आखून पूर्ण केलेला आहे. आता आपण शोल्डरचं माप पाहणार आहोत. शोल्डर आपण मागील गळा खोली 10 आहे. त्यामुळे शोल्डर आपण 4.5 इंच ते 4.25 इंच घेणार आहोत. ही रेषा आपण तिरपी आखली जाते आपल्याकडून म्हणून आपण ही रेषा सरळ आखण्यासाठी छाती रेषेवर देखील 4.25चं माप घ्यायचं आहे. म्हणजेच ही रेषा सरळ आखली जाते. आता आपण मुंडा घेर पाहणार आहोत. मुंडा घेराचं माप घेताना शोल्डर आणि छातीचं माप याच्यामधला अंतर मोजायचं आहे. ते अंतर मोजून त्याचा मध्य काढायचा आणि 1 इंच अलीकडे घेऊन आपण याप्रमाणे रेष आखून घ्यायची आहे. याप्रमाणे रेष आखून घेतल्यानंतर इथून अर्धा ते 1.25 इंच घेऊन मागील मुंडा घेराचा आकार द्यायचा आहे. याप्रमाणे आकार घेतल्यानंतर मागील मुंड्याचा आकार दिल्यानंतर आता आपण मागील गळा खोली पाहणार आहोत. मागील गळा खोली पाहताना आपण नेहमी गळा रुंदी न मोजता शोल्डर पट्टी मोजायची आहे. शोल्डर पट्टी मोजताना आपण आवडीप्रमाणे ज्यांना जितकी शोल्डर पट्टी पाहिजे त्याच्यापेक्षा अर्धा इंच वाढवून माप टाकायचं आहे. पहा इथे शोल्डर पट्टीचं माप मी सांगितलेलं आहे. जितकी तुम्हाला शोल्डर पट्टी तयार पाहिजे आहे, तयार म्हणजे अंगावर घातल्यानंतर जी तयार होते ती,
तितकी पाहिजे आहे. समजा ती 2.5 पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये अर्धा इंच वाढवून आपण 3 इंच घेणार आहोत. त्याच्यासाठी तुम्हाला मी एक तयार ब्लाऊज मोजून दाखवणार आहे. पहा, येथे शोल्डर पट्टी आहे. ही शोल्डर पट्टी तयार आहे. पहा, 2.25 इंच तयार आहे. तर आपल्याला 2.25 इंच तयार पट्टी जर पाहिजे असेल तर गळ्यामध्ये आपली शिलाई मार्जिन जाते आणि शोल्डर जोडताना शिलाई मार्जिन जाते. म्हणजे जितकी शिलाई मार्जिन आपण घेतो तितकी ती येथे टाकताना वाढवायची आहे. म्हणजे इथं 2.25 असेल तर येथे तुम्ही 2.25 इंच शिलाई शोल्डर पट्टी घेतली पाहिजे. तर आता आपल्याला येथे 2.5 इंच शोल्डर पट्टी 2.25 इंच शोल्डर पट्टी घ्यायची आहे. तर अर्धा इंच वाढवून आपण 2.25 इंच घेणार आहोत. येथे शोल्डर पट्टीचं माप घेतल्यानंतर आपल्याला गळा खोली मिळते, आपलं गळा रुंदी मिळते. येथे गळा रुंदी 2 इंच तयार आलेली आहे. तर आता गळा रुंदीपासून आपल्याला गळा खोली मोजायची आहे. बरेच जण चुका करतात, जिथं शोल्डर पट्टी टाकायची ऐवजी गळा रुंदी टाकतात. त्यामुळे त्यांची शोल्डर पट्टी लहान होते. त्यांना शिकणाऱ्यांना लवकर समजत नाही की माप कुठून घ्यावे. आता आपण मागील गळा खोली टाकणार आहोत. मागील गळा खोली 10 आहे. मागील गळा खोली 10 असेल तर आपण गळा रुंदीपासून गळा खोली घेणार आहोत. गळा खोली घेताना कपड्याच्या घडीवर घ्यायची आहे. कपड्याच्या घडीवरती 10 पॉईंट टच झाला पाहिजे. कपड्याच्या घडीवरती 10 पॉईंट टच झाला पाहिजे. तेथे मार्किंग करून घेणे व गळा रुंदीची रेषा आखून घेणे. गळा रुंदीची रेषा आखून घेणे. वरती जरी गळा रुंदी 2 असेल तर खाली मात्र गळा रुंदी 2.5, 2.25, 3च आपण घेतली पाहिजे. येथे आपण 2.25 इंच गळा खोली घेणार आहोत आणि गळा रुंदी ते मागील गळा खोली येथे आपण याप्रमाणे रेष जोडणार आहोत. आता आपल्याला ज्या आकाराचा गळा पाहिजे त्या आकाराचा गळा आपण येथे आखू शकतो. आपण इथे गोल गळा घेणार आहोत. त्याच्याकरता याप्रमाणे आपण गोल गळ्याचं मार्किंग केलेलं आहे. तुम्हाला जर गळ्याला गोल आकार देता येत नसेल तर बाजारामध्ये असे फ्रेंच कर्व विकत मिळतात. ते घेऊन तुम्ही याप्रमाणे गोल गळ्याचा आकार देऊ शकता. जेथे गोल गळा आपल्याला जसा पाहिजे त्या आकाराप्रमाणे ठेवून याप्रमाणे तुम्ही फ्रेंच कर्वने आकार देऊ शकता. याप्रमाणे आपण 34 छातीचा बॅग आखून पूर्ण केलेला आहे. आता आपण हा बॅग कापणार आहोत. आता आपण दिलीप करंपुरी सरांच्या पुस्तकांविषयी माहिती घेऊया. यामध्ये प्रथम आहे हे ब्लाऊज आणि ड्रेसचे माहितीचे पुस्तक. या पुस्तकात ब्लाऊज आणि ड्रेस विषयी भरपूर माहिती दिली आहे. हे पुस्तक 8 भाषांमध्ये उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे हे आहे तयार ब्लाऊज पेपर कटिंग. यामध्ये 28 ते 42 छातीपर्यंतचे तयार ब्लाउजेसचे पेपर कटिंग दिले आहेत. त्याचप्रमाणे ड्रेस कटिंगचे पुस्तक आहे. यामध्ये कुर्ती, चुडीदार, सलवार या सर्वांचे पेपर कटिंग दिले आहे. त्याचप्रमाणे सरांचे इतर पुस्तकही उपलब्ध आहेत. नऊवारी साडी, वेस्टर्न टॉप, फ्रॉक, गाऊन इत्यादी. आमचे हे सर्व पुस्तक तुम्ही भारतामध्ये कुठेही भेटू शकता. याप्रमाणे आपला हा बॅग कापून तयार झालेला आहे. हा बॅग आहे. आता आपण फ्रंटचं कटिंग पाहणार आहोत. बॅग कापून झाल्यानंतर आपल्याला कापड वाचवण्याकरता जिथे आपण मुंडा कापला त्याच्यामध्येच आपण हा बॅगचा शोल्डर ठेवणार आहोत. म्हणजे येथे आपल्याला फ्रंट कापायला सोपा जातो. येथे आपल्याला फ्रंट कापायला सोपा जातो. आता आपल्याला बॅकवरून फ्रंट आखून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने तुम्ही बॅग ठेवून घेतलेला आहे. तर बॅकच पुन्हा परत कपड्यावरती आपल्याला आखून घ्यायचं आहे, म्हणजे स्ट्रेस करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत, डॉटेड लाईन करून घ्यायची आहे. या पद्धतीने आपण डॉटेड लाईन करून घेणार आहोत. इथे गळ्याचं मार्किंग केलेलं आहे. इथे
मुंडा खोलीचं मार्किंग करून घेतलेलं आहे. इथे कमरेचं मार्किंग करून घेतलेलं आहे. याप्रमाणे आपण मार्किंग करून घेतल्यानंतर बॅग काढून घेणार आहोत आणि मार्जिनची रेषा पहिल्यांदा आखून घेतली. आता आपल्याला पुढील गळाखोली आखायचं आहे. इथे आपण मार्क केलेलं आहे, तेथून पुढील गळाखोली 7 घेणार आहे, अशी तिरपी घेणार आहोत. येथे आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे 3.25 इंच. याप्रमाणे गळारुंदी 3.25 इंच घेतल्यानंतर आपण डायरेक्ट गळा आखलेला आहे. आता आपण गळ्याला गोल आकार देण्याकरता फ्रेंच कर्वचा वापर करणार आहोत. याप्रमाणे आपण फ्रेंच कर्वचा वापर करून गोल गळ्याचा आकार दिलेला आहे. आपला पूर्णपणे असा फ्रंटसाठी आपण जी तयारी केलेली आहे, पुढील गळा आखून घेतलेला आहे. आता आपण कटोरीचं माप पाहणार आहोत. कटोरीच्या मापासाठी आपण पुढील गळ्याच्या मार्किंगवरती आपण 7 गळा घेतलेला आहे. पुढील गळाखोली 7 घेतली. त्याच्यासाठी कटोरीसाठी जे अंतर घेतो 10 ते ई ते 5 इंच घेणार आहोत. 7 गळ्याला आपण 5 इंच घेतो. हे अंतर पुढील गळ्याच्या खोलीनुसार, जर 6 असेल तर ते अंतर 4.5 येईल. गळा खोली 7.5 असेल तर ते अंतर 5.5 वर जाईल. याप्रमाणे आपण मार्किंग करून घेतो. यामध्ये आपण आता योगपट्टी आपण 2.5 इंचाची तयार घेतो. पण आपल्याला फ्रंट हा अर्धा इंचाने वाढवावा लागतो. तो आपण डायरेक्ट कटिंग करणार आहोत म्हणून डायरेक्ट आपण अर्धा इंच वाढवूनच घेणार आहोत. म्हणजेच योगची उंची आपण 2 इंच घेणार आहोत. योगची उंची आपण 2 इंच घेणार आहोत. म्हणजेच हा फ्रंट आपोआप अर्धा इंच खाली वाढला जातो. पहा, बॅग आखून घेतल्यामुळं आपला फायदा होतो आहे की आपल्याला डायरेक्ट कटिंग करायला सोपं जात आहे. आपण ए ते डी हे अंतर कटोरीच्या रुंदीसाठी आपण ए ते डी हे अंतर 28 ते 34 छातीपर्यंत 2.5 इंच घेतो. तर आपल्याला 34 छातीसाठी हे अंतर 2.5 इंच घ्यायचं आहे. ते आपण 2.5 इंच घेतलेलं आहे. त्याच्या पुढील छातीला आपण ए ते डी हे अंतर 2.25-3 इंच घेतो. 40 छातीला आपण 3-3.25 इंच घेतो. ही सरळ रेषा आखून घ्यायची आहे आणि आपल्याला आता हा ई ते डी हे अंतर जोडायचं आहे. आता कटोरीचा आकार घेताना आपण बऱ्याच जणांचा आकार व्यवस्थित येत नाही. त्याच्याकरता आपण हा फ्रेंच कर्वचा आपण वापर करणार आहोत. जर डायरेक्ट तुम्हाला हाताने आकार व्यवस्थित देता येत असेल तर तुम्ही डायरेक्ट आकार दिला तरी चालतो. याप्रमाणे तुम्ही हा कटोरीचा आकार द्यायचा आहे. याप्रमाणे आपण हे कटोरीचा आकार दिलेला आहे. आता आपल्याला टक्स पॉईंट आखून घ्यायचा आहे. टक्स पॉईंट आपण कटोरीवर आखलेला चांगला. 34 छातीला आपण कटोरीचा आकार टक्स पॉईंट हा 9.5 घेतो. त्याच्यामध्ये 5 इंच मिळवून आपण 9.25 करणार आहोत. याप्रमाणे आपण टक्स पॉईंटची रेषा देखील आखून घेतलेली आहे. आता हे माप टाकून झाल्यानंतर आपल्याला या इथे शिलाई मार्जिन फक्त 5 इंच वाढवायचं आहे. फ्रंटमध्ये आपण अगोदरच अर्धा इंच वाढवून घेतलेले आहे. फक्त आता आपल्याला या इथे शिलाई मार्जिन 5 इंच वाढवून घ्यायचं आहे. याप्रमाणे आपलं शिलाई मार्जिन वाढवून झालेलं आहे. आता आपण मार्किंग केलेला हा जो फ्रंट आहे, जर बॅगला आपण 1 नंबर दिला तर ह्या फ्रंटला आपण 2 नंबर देऊ. हा 2 नंबरचा भाग कापून घेणार आहोत. ह्या कटोरीवरून आपण दुसरी वाढवून कटोरी कापणार आहोत. त्याच्यासाठी आता फक्त आपण हे फ्रंटसाठी 5 इंच मार्जिन घेतलेलं आहे. तर आता आपण जो कापत आहोत तो फ्रंट आहे. याप्रमाणे आपण हा 2 नंबरचा फ्रंट कापलेला आहे. आता आपण लगेच या इथे फ्रंटचा मुंडा कापून घेणार आहोत. फ्रंटचा मुंडा 1.5 ते अर्धा इंच आपण आतमधून कापणार आहोत. जितकी गळाखोली जास्त असते तितका फ्रंटचा मुंडा आपण आतून कापतो. जितकी गळाखोली कमी असते तितका मुंडा खोली आपण बाहेरून कापतो. आता आपण याच्यावरून कटोरी कशी वाढवणार ते पाहणार आहोत आणि खाली जी योगपट्टी घेतो ती देखील आपण घेणार आहोत.
आपला फ्रंटचा हा 2 नंबरचा भाग आपण कापून घेतलेला आहे. आता आपण कटोरी कशी वाढवायची ते पाहणार आहोत. बरेच जण काय करतात, ही ह्या कपड्यातूनच मूळ कटोरी कापतात. ते मूळ कटोरी कापल्यामुळं म्हणजे फ्रंटमधून वाचलेल्या कपड्याची कटोरी कापल्यामुळं आपल्याला खर्चायला म्हणजे वापरण्यासाठी कापड शिल्लक राहत नाही. ते कापड वेस्टेज जातं. ते कापड वेस्टेज जाऊ नये आणि कमी कस्टमर आपल्याला कापड देतानाच कमी कापड देतं. मग ते कापड वेस्टेज गेल्यानंतर आपल्याला बाही काढण्याकरता किंवा कटोरी काढण्याकरता योगपट्टी काढण्याकरता आपल्याला कापड पुरत नाही. म्हणून आपण ते कापड वेस्टेज जाऊ नये म्हणून डायरेक्ट फ्रंटवर कटोरी कापताना आपण हे कापड वाचवण्याकरता आता मग कटोरी वेगळी दाखवणार आहोत. तर कटोरी वेगळी दाखवण्याकरता आपल्याला हे कापड वाचवणं गरजेचं आहे. तर आपण ह्या फ्रंटवरून कशी कटोरी वाढवायची ते पाहणार आहोत. पहा, त्याच्यासाठी आपण हे कापड उलटवून घेणार आहोत. उलटवून घेतल्यानंतर आपण कापलेला 2 नंबरचा फ्रंट याप्रमाणे क्रॉस ठेवणार आहोत. क्रॉस कापड कटोरी कापताना याच्यासाठी घेतलं जातं की हे कापड ताणल्यामुळं अंगावर घातल्यानंतर कटोरीला ते व्यवस्थित फिटिंगमध्ये बसतं. म्हणून आपण हे क्रॉस कापड घेतलेलं आहे. त्याच्याकरता आपण बेस घेणार आहोत तो फ्रंट आणि बॅकचा. तर आपण कटोरी कापताना 5 इंच कापड वाढवून घेतलेलं होतं. तर आता आपल्याला परत ते वाढवलेलं मूळ 5 इंच कटोरीसाठी देण्यात यावं. म्हणजेच आपल्याला ही लाईन कटोरी कापण्यासाठी आखून घ्यायची आहे. याप्रमाणे आपण ही कटोरीची लाईन पुन्हा आखून घेणार आहोत. हो, ही आतली लाईन आपण ट्रेस करणार आहोत. वाढवलेला भाग न ट्रेस करता आपण आतली लाईन ट्रेस करत आहोत. याप्रमाणे आपण आतली लाईन ट्रेस केलेली आहे. आता आपण पूर्ण 2 नंबरचा भाग याप्रमाणे ठेवलेला आहे पहा. आणि आता आपण तिरपी रेषा आखून घेतली उंचीची. त्याच्यानंतर ही टच पॉईंटची रेषा आहे पहा, इथे मार्किंग केलेलं आहे आपण. ही टच पॉईंटची रेषा देखील आखून घेतलेली आहे. आता आपण बॅगवरून फ्रंट कापला होता. त्याच्याकरता आपल्याला जे अंतर आलं होतं मूळ, ते बॅगचं अंतर आलं होतं पहा. या इथे आपण कमरेचा 4था भाग टाकला होता. म्हणजे 7 चोक 28 आणि हे 8 इंच. तर आपलं हे अंतर येतं 5.5 इंच. हे पहा, याप्रमाणे आपण बॅग ठेवला फ्रंटवरती. आपलं कटोरीचं अंतर आपलं किती येते ते पाहायचं आहे आपल्याला. 5.5 इंच अंतर येते पहा. तेच 5.5 इंच अंतर आपण या इथे कटोरी आखताना त्याचा उपयोग करणार आहे. पहा, हे 5.5 इंच अंतर आपण घेतलं आणि सरळ रेषा आखून घ्यायची. आता आपल्याला आपली गळाखोली काढायची आहे. या रेषेवरती 7 इंच पहा. गळाखोली काढलेली आहे आपण योगसाठी 1 इंच घेतो. ते 1 इंच येथे घेऊन ही उंची मोजायची आहे. 4.5 इंच आपल्याला ही कटोरीची उंची आपल्याला आली पाहिजे. त्याप्रमाणे आपल्याला कटोरी वाढवायची आहे. पहा, योगचा आकार याप्रमाणे आपण देतो. त्यावेळेस आपला कटोरीचं जे हुकलूक पट्टीचं अंतर आहे ते 4.5 इंच इथे तयार आलेलं आहे. आता हे ट्रेस करून घेतल्यानंतर आपल्याला कटोरी वाढवायची आहे. ट्रेस करून घेतल्यानंतर आपल्याला कटोरी वाढवायला सोपं जातं. आता आपण मूळ कटोरीपासून 5 इंच मार्जिन वाढवून घेणार आहोत. याप्रमाणे 5 इंच वाढवलं आहे. 5 इंच वाढवून घेतलेलं आहे. येथे आपण आपल्या पुस्तकात माहिती दिलेली आहे, छातीचा 5वा भाग अधिक अर्धा इंच घेणे किंवा 28 ते 34 छातीपर्यंत आपण या सरळ रेषेपासून 1.25 इंच पुढे वाढवणार आहोत. हे माप टाकताना टक्स पॉईंटच्या रेषेवर आखून घ्यायचं आहे. याप्रमाणे 1.25 इंच पुढे वाढवल्यानंतर आपण ही रेष
तिरपे आखून घेणार आहोत. याच्या पुढील छातीला आपण 28 ते 34 छातीला आपण हे अंतर 1.25 इंच घेतो आणि त्याच्या पुढील छातीला सर्व मापाला 28, 36, 40, 42 याला आपण 1.5 इंच वाढवून घेणार आहोत. या इथून आपण ह्या सरळ रेषेपासून अंतर 1.5 इंच वाढवून घेणार आहोत. पहा योगचा आकार दिला तेथे आपलं जे अंतर 4.5 इंच आलं होतं तेच 4.5 इंच अंतर या रेषेवरती घ्यायचं आहे. तेच 4.5 इंच आपण ह्या तिरप्या रेषेवर घ्यायचं आहे. याप्रमाणे आपल्याला मापं सापडतात. आता आपण कटोरीचा मध्य घेणार आहोत. 7 इंचाचा मध्य 3.5 इंच येतो. 7 इंच वाढवलेल्या पूर्ण भागाचा मध्य 3.5 इंच येतो. याप्रमाणे आपण ही रेषा खाली आखून घेतलेली आहे. ही रेषा खाली आखून घेतलेली आहे. आता आपल्याला 28 ते 34 छातीपर्यंत 1 इंच खाली वाढवायचं आहे. 28 ते 34 छातीपर्यंत कटोरीच्या मापापासून 1 इंच खाली वाढवायचं आहे. आपण 1 इंच वाढवून घेतलेलं आहे. त्याच्या पुढील छातीला आपल्याला 1.5 इंच वाढवायचं आहे. याप्रमाणे आपण रेष आखून घेतल्यानंतर जेथे आपण योगचा आकार दिला होता, जे 4.5 इंच अंतर उंचीचं मोजलं होतं आपण, तेथे हे माप जोडणार आहोत. आणि कटोरीच्या खाली आपल्याला 1.5 इंच वाढवायचं आहे. तेथे आपण हे अंतर मोजलेलं आहे. याप्रमाणे आपण ह्या कटोरी आखून तयार केलेली आहे. आता आपण कटोरीची रुंदी ठरवणार आहोत. कटोरीच्या टकची रुंदी ठरवणार आहोत. ती रुंदी आपण 28, 30, 32, 34 छातीला 1.25 इंच घेतो आणि त्याच्या पुढील छातीला 1.5 इंच घेतो. याप्रमाणे आपण टकची रुंदी आखून घेतलेली आहे. याच्यामध्ये कधी कधी आपल्याला एका बाजूची रेषा ही जास्त येते, अंतर्मधून तर 2.25 आले पहा, आणि एका बाजूची रेषा 2.5 इंच आलेली आहे. त्यावेळेस आपण काय करायचं, ह्या दोन्ही रेषा बरोबर करून घ्यायचं, म्हणजे 1.5 इंच इथे वाढवायचं आपल्याला. याप्रमाणे आपण 1.5 इंच वाढवून याप्रमाणे दोन्ही टच बरोबर करून घेतलेले आहे. या पद्धतीने आपण फ्रंट आणि बॅकचा आधार घेऊन ही डायरेक्ट कपड्यावरती कटोरी आपण कापलेली आहे. आता ही कटोरी आपण याप्रमाणे कापून घ्यायची आहे. जी बाहेरची रेषा आहे त्याप्रमाणे कापून घ्यायची आहे. ही कटोरी दाखवताना तुम्हाला जी माहिती सांगितलेली आहे, कदाचित ती माहिती तुम्हाला अडचणीची वाटेल, अवघड वाटेल, पण डायरेक्ट कटोरी कापताना ज्या अडचणी माणसाला येतात, जेव्हा ज्या अडचणी तुम्हाला येतात, त्या अडचणी घालवण्यासाठी तुम्ही वारंवार याचं जर ड्राफ्टिंग केलं, म्हणजेच प्रॅक्टिस केली, तर तुम्हाला 10 वेळा जर तुम्ही हे ड्राफ्टिंग केलं तर तुम्हाला या कटोरीची पूर्ण माहिती प्रॅक्टिसमुळे येईल. एका वेळेस तुम्ही ही माहिती ऐकून तुमच्या लक्षात जर आली नाही तर ती वारंवार तुम्ही तो व्हिडिओ ऐकला पाहिजे. आता मी तुम्हाला ही कटोरी जी वाढवलेला भाग आहे, जो मला कटिंग करायचा भाग आहे, तो या वेगळ्या रंगाच्या चॉकनी आखून दाखवणार आहोत. कारण काही विषय हे किचकट असतात. काही व्हिडिओ तुम्ही पाहता त्याच्यामध्ये तुम्हाला काही व्हिडिओ अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेले असतात, पण त्याच्यामध्ये कापड वेस्टेज गेलेलं असतं. ते जरी तुम्हाला सोपं वाटलं पण ते अंगावरती व्यवस्थित ठाकठीक बसण्यास योग्य आहेत का नाही याची देखील तुम्ही पडताळणी केली पाहिजे. तेव्हा आपला हा जो व्हिडिओ तुम्हाला कटोरीचा दाखवलेला आहे याच्यामधून बऱ्याचशा अडचणी, बऱ्याचशा चुका, पूर्ण चुका घालवलेल्या आहेत. या पद्धतीने तुम्हाला ज्या वेगळ्या रंगाच्या चॉकने मी ट्रेस करून दाखवले तो भागच आपण कापून घेतलेला आहे. याच्यामध्ये कटोरीचं आकारमान ठरवलेलं आहे. याच्यामध्ये टकची रुंदी देखील तुम्हाला सांगितलेली आहे. टकची रुंदी कोणाला किती घ्यावी, जे त्याच्या शरीरानुसार ही टकची रुंदी ज्याला त्याला ठरलेली असते. तर ती टकची रुंदी तुम्ही तुमच्या अनुभवानुसार टकची रुंदी तुम्ही वाढवू शकता. ज्याच्या त्याच्या शरीरानुसार टकची रुंदी कमी जास्त तुम्हाला करता येईल. तेव्हा आता आपण ही कटोरी कापून घेणार आहोत. याप्रमाणे आपण कटोरी कापल्यानंतर आपल्या इथं किती कापड शिल्लक आहे पहा. हा फक्त 75 सेंटीमीटरचा पीस होता. याची रुंदी देखील कमी होती. याच्यामध्ये आता आपल्याला योगपट्टी काढायची, येथे बाही काढायची आहे. याच्यामध्ये तुम्हाला 4 योगपट्ट्या काढता येईल. येथे बाही काढून तुम्हाला वापरण्यासाठी सुद्धा कापड शिल्लक राहील. याच्यामध्ये फक्त आपले हे तुकडे वेस्टेज गेलेले आहेत. कटोरी आणि बॅक आणि फ्रंट हेच पार्ट आपण कापलेत. आपला कोणताही पीस याच्यामधून वेस्टेज घालवलेला नाही. तर आता आपण योगपट्टी कापणार आहोत. योगपट्टी कापून दाखवायच्या अगोदर आपण ह्या कटोरीचं टक्स घेणार आहोत. पिन लावून मी तुम्हाला दाखवणार आहे.
पहिल्यांदा या कटोरीला इथे नॉच मारायचा आहे आणि कटोरीवर मार्किंग कसं करायचं ते देखील मी तुम्हाला इथे दाखवणार आहोत। याप्रमाणे नॉच मारल्यानंतर खालच्या आणि वरच्या भागाला आपण मार्किंग केलेलं आहे। त्याच्यानंतर इथे मध्ये पिन टाकून आपण पॉईंट तयार करायचा आहे। याप्रमाणे हा पॉईंट घेतल्यानंतर पाठीमागचा देखील योग आखून घेतलेला आहे, आपलं टक्स आखून घेतलेला आहे। आता आपण हा टक्स घेणार आहोत। या पद्धतीने दोन्ही पॉईंट आपण इथे जुळवलेले आहेत, पहा दोन्ही पॉईंट जुळवलेले आहेत आणि हा टक्स याप्रमाणे आपण जुळवून घेतल्यानंतर याप्रमाणे आपण या टक्सला पिन लावणार आहोत। याप्रमाणे आपण ही कटोरी तयार केलेली आहे, पहा याला 2 पिनं लावलेले आहेत। कटोरीला पिन लावून घेतल्यानंतर हा कटोरीचा शेप पहा तुम्ही, योगचा शेप योगला आलेला आहे। हा पूर्ण शेप सरळ आलेला आहे। या पद्धतीने आपण याला शिलाई मारल्यानंतर आपली या पद्धतीने कटोरी बसणार आहे। आता आपण योगपट्टी पाहणार आहोत। योगपट्टी आपण कापताना 4 योगपट्ट्या कापणार आहोत। योगपट्ट्या 4 लावल्यामुळं जो आपल्या खाली कटोरीच्या खाली जो बेल्ट लावतो तो बेल्ट एकदम स्टिफ बसतो, सरळ बसतो आणि आपण कटोरी डायरेक्ट कपड्यावर कापल्यामुळं आपलं कापड वाचल्यामुळं आपल्याला 4 योगपट्ट्या काढण्याचा फायदा झालेला आहे। जर 4 योगपट्ट्या निघाल्या नसत्या तर आपल्याला बॅगला जशी कमरपट्टी लावतो तशीच पुढे योगला कमरपट्टी लावलेली असते। त्यामुळे आता आपण ह्या 4 योगपट्ट्या काढणार आहोत। या भरपूर कापड राहिल्यामुळं आपण बाहीसुद्धा काढणार याच्यातून आणि योगपट्ट्यासुद्धा काढणार आहोत। तर आता आपण योगपट्टी काढणार आहोत। त्याच्याकरता आपल्याला कधीही कोणत्याही कपड्याचे काठ म्हणजेच बॉर्डर हे कडक असतात, ते वापरात घ्यायचे नसतात। त्यामुळे आपण हे काठ कापून घेणार आहोत आणि याच्यामध्ये योगपट्टी काढणार आहोत। योगपट्टी काढताना 2.5 इंचाची योगपट्टी आपण काढतो। आपण फ्रंटवरती वजा 2 केले होते, इथे आपल्याला 2.5 इंचाची योगपट्टी काढायची। इथे बघा 2 पीस आहेत कपड्याची, त्यामुळे 2 योगपट्ट्या एकाच वेळेस निघणार आहेत। आपण ही रेषा आखून घेतली, रेषेपासून वरती 2.5 इंचाचं मार्किंग केलेलं आहे। नेहमी काढताना कोणताही भाग कापताना मोठा भाग असतो तो साईडला घ्यायचा असतो, मध्ये घ्यायचा नसतो। म्हणून आपण या इथे योगपट्टीचा आकार येण्यासाठी 1 इंच अजून एक्स्ट्रा घेतलेला आहे। इथे छातीचा 10वा भाग घ्यायचा आहे। 3.5 आणि 4.25 इंच हा छातीचा 10वा भाग येतो। याप्रमाणे आपण माप घेतलेले आहे। या इथे आपल्याला योगपट्टी कमी पडू नये, शिवताना बऱ्याच चुका होतात, कमी पडू नये म्हणून डायरेक्ट या बॅगच्या कमरेच्या मापाप्रमाणे घ्यायचं आहे आणि जास्त राहिलेली योगपट्टी तुम्ही वाढलेली कापून टाकायची आहे। शिवताना ती जर जास्त झाली तर कापून टाकायची आहे। आपण डायरेक्ट बॅगचं माप घेणार आहोत या इथे। याप्रमाणे आपण योगपट्टी आखून घेतलेली आहे। इथे पुन्हा आपण फ्रेंच कर्वचा वापर करणार आहोत। याप्रमाणे 1 इंच घेऊन आपण हा फ्रेंच कर्वचा वापर केलेला आहे। ही 2 योगपट्ट्या आपण इथे कापणार आहोत, म्हणजेच योगपट्टीची उंची 3.5 बाय 2.5 याप्रमाणे झालेली आहे। या योगपट्ट्या कापून झाल्यानंतर आपण पुन्हा इथे 2 योगपट्ट्या अजून कापणार आहोत। पहा इथे आपली डबल योगपट्टी बसलेली आहे। याप्रमाणे आपण 4 योगपट्ट्या कापून घेतलेल्या आहेत। हे पहा, या आपण 4 योगपट्ट्या कापलेल्या आहेत। याप्रमाणे आपले फ्रंटचे 3ही पार्ट कापून तयार झालेले आहे। आता आपण याच्यानंतर बाहीची कटिंग पाहणार आहे। आपल्या शिल्लक राहिलेल्या कपड्यामध्ये आपण बाही कापणार आहोत। येथे 2 पदर आहेत। या 2 पदराची घडी घातल्यानंतर आपले इथं दुहेरी घडी तयार होणार आहे। दुहेरी घडीवरती आपण बाही कापणार आहे। हे पहा इथे 4 पदर आहेत। 4 पदराची इथं दुहेरी घडी झालेली आहे। बाही नेहमी घडीवर कापतात। बरेच जण बाही या सुट्या पदरांवर कापतात, त्याच्यामुळे बाहीचे तुकडे होतात।
ह्या बाह्या कापताना आपल्या दोन्ही बाजूच्या बाह्या कापणार आहोत आपण. इथे 2 बाह्या निघणार आहे. घडी घेतलेली आहे. बाहीची उंची 1 इंच आपण प्रथम फोल्डिंग पट्टीसाठी घेणार आहे बाहीला. त्याच्यानंतर आपण इथं बाही उंची अधिक अर्धा इंच घेणार आहे. म्हणजे मिळून आपलं बाह्य उंची अधिक 1.5 इंच झालेलं आहे. त्याच्या रेषा आखून घेणार आहोत. याच्या रेषा आखून घेतल्यानंतर मुंडा खोली आपण सर्वांना 3 ते 3.5 इंच घेतो. मुंडा खोली सर्व मापाला आपण 3 ते 3.5 इंच घेतो. त्याप्रमाणे मुंडा खोली घेतलेली आहे. मुंडा खोलीची रेष देखील आखून घेतलेली आहे. आता आपण दंडघेराचं माप पाहणार आहोत. दंडघेराचं माप घडीवर आहे. घडीवर घेतलेले आहे. दंडघेर आहे 11 इंच. त्याचा अर्धा भाग 5.5 इंच येतो. म्हणजे निम्मा भाग 5.5 इंच येतो. तो 5.5 इंच इथे पण मार्किंग करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर या इथे आपण या बाहीपेक्षा 1.5 इंच जास्त घेणार आहोत. या दंडघेरापेक्षा आपण येथे 1.5 इंच जास्त घेणार आहोत. 1.5 किंवा 1.25 इंच आपण जास्त घेतो. 5.5 अधिक 1.5 7 इंच इथे 1.5 इंच जास्त घेतलेलं आहे. दंडघेर आणि मुंडा घेराचं मार्किंग जोडून घेतलेले आहेत दोन्ही पॉईंट. त्याच्यानंतर त्याच्या बाहेर 1 इंच मार्जिन घेतलेलं आहे. त्याच्या बाहेर 1 इंच मार्जिन घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला मुंडा घेराचा आकार द्यायचा आहे. मुंडा घेराचा आकार घेऊन इथं थोडेसं 1 इंच सरळ जाऊन याप्रमाणे मुंडा घेराचा आकार द्यायचा आहे. किंवा आपल्याकडे जर फ्रेंच कर्व असेल तर याप्रमाणे आपण फ्रेंच कर्वचा वापर करणार आहोत. याप्रमाणे आपण फ्रेंच कर्वचा वापर करून बॅक मुंड्याचा आकार दिलेला आहे. आता बाहीच्या पुढील मुंडा घेराचा आपण आकार देणार आहोत. याप्रमाणे फ्रेंच कर्व घेऊन साईडपासून 2 ते 2.5 इंच घेऊन येथे आपल्याला अर्धा ते पाऊण इंच खाली यायचं आहे. त्याप्रमाणे आपण हा फ्रेंच कर्व ठेवणार आहोत. पहा, याप्रमाणे फ्रेंच कर्व ठेवल्यानंतर आपण याप्रमाणे पुढील मुंडा घेराचा आकार दिलेला आहे. याप्रमाणे पुढील आणि मागील मुंडा घेराचा आकार दिल्यानंतर आपण आपल्या मुंडा घेराला हे बाहीचं माप बसतं का नाही ते पाहणार आहोत. पहा, येथे मुंडा घेर आहे. आपण या इथे बरोबर मार्जिनला मार्जिन मॅच केलेलं आहे. आणि आपला याप्रमाणे हे पहा, आपला फ्रंटचा पूर्ण मुंडा येथे बाहीला बसलेला आहे. याप्रमाणे असं माप घेऊनच आपल्याला बाही कापायची आहे. म्हणजे आपल्याला बाही शिवताना कमी जास्त होत नाही. येथे आपण जो दुमडकट्टी फोल्डिंग पट्टीच्या खाली जी क्रॉस रेषा घेतलेली आहे याचा अर्थ असा होतो ही बाही इथं फोल्ड होणार आहे. जर तुम्ही ही बाही अशी फोल्ड करून कापली तर तुम्हाला त्या आकाराचं महत्त्व कळेल. तर आता आपण बाही कापणार आहोत. पहा, इथं फोल्डिंग पट्टी आपण अगोदरच फोल्ड केलेली आहे. आपण बॅक मुंड्याच्या आकाराने बाही कापणार आहोत. पहा, इथे आपण सरळ कापलेला असताना देखील आपल्याला हे क्रॉस घडी आलेली बघा. इथे क्रॉस कटिंग आलेली आहे. याचाच अर्थ काय होतो, दुमडपट्टी अशी फोल्ड केल्यानंतर ती जास्तीच्या भागाला जोडली जाते. मुंड्याचं मार्क करून घ्यायचं आहे. दोन्ही मार्किंग करून घ्यायचं आहे. एक कटिंग करताना सर्व करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपली माप आहे त्याला देखील आपण कैचीने मार्किंग करून घ्यायचं आहे. आता आपण बॅकच्या मुंड्याने बाही कापलेली. आता आपण फ्रंटचा आकार देणार आहोत. याप्रमाणे बाही कापून झाल्यानंतर पुढील मुंड्याचा आकार देणार आहोत. याप्रमाणे आपण आता पुढील मुंड्याचा आकार कापणार आहोत. पुढील मुंड्याचा आकार कापल्यानंतर आपल्या ह्या दोन्ही बाजूच्या म्हणजे ब्लाऊजच्या दोन्ही बाजूच्या बाह्या कापून तयार झालेल्या आहेत. आपण बॅक फ्रंट बाही आणि 4 योगपट्ट्या कापून देखील आपल्याकडं इतकं जास्त कापड शिल्लक आहे की ज्याच्यामधून आपण बॅकची पट्टी हे डबल कापड आहे पहा. याच्यात बॅकची पट्टी आरामशीर निघते जॉईंट दिल्यानंतर. याच्यामध्ये हुकलूक पट्टी निघते आणि याची आपण इथं गळ्याला पायपिंगसाठी किंवा हेमिंगसाठी पट्टी काढू शकतो. इतकं आपल्याकडं कापड
जास्त शिल्लक राहिलेला आहे. इथे सरांनी कमीत कमी कापड वापरून कटोरी ब्लाऊजचे कटिंग कसे करायचे हे दाखवले आहे. तर या व्हिडिओमध्ये सरांनी भरपूर टिप्स दिल्या आहेत. तुमच्या ज्या काही शंका असतील त्या नक्कीच मिटल्या असतील. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला तुमच्या कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि जर तुम्हाला याचं स्टिचिंग पाहायचं असेल तर तेही सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही याची स्टिचिंग नक्की दाखवू. धन्यवाद.